ओके ओके. टेन्शन, मनुष्य आणि धनुष्य याच्यामधलं साम्यता आपण बघूया. धनुष्यावरती जोपर्यंत जेव्हा आपण बाण चढवतो तर प्रत्यंच्या ओढली जाते. प्रत्यंच्या जेव्हा ओढली जाते तर धनुष्य टेन्शनमध्ये असतो, ट्रेसमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो. मग जोपर्यंत आपण बाण आपल्या लक्ष्यापर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याचा जो प्रत्यंच आहे, त्याची जी दोरी आहे ती पूर्वस्थितीत येत नाही, म्हणजे रिलॅक्स अवस्थेमध्ये धनुष्य राहत नाही. सेम माणसाचं सुद्धा अशाच प्रकारे जोपर्यंत माणसाच्या याच्यावरती एखादं लक्ष, एखादं विचाराचं बाण चढला जातो मनुष्यावरती जेव्हा विचाराचा बाण चढला जातो तेव्हा मनुष्याचे मन सुद्धा ताणलं जातं. जोपर्यंत आपलं लक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण रिलॅक्स होत नाही, तोपर्यंत टेन्शन मध्ये असतो. एक नॉर्मल स्वभाव. मग टेन्शन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. आणि आपल्याला तणाव काय येतो? टेन्शन म्हणजे तणाव. टेन्शन मिनिंग इज तणाव. आपल्याला तणाव काय येतो? तणाव काय येतो? तणाव राहायला, तणाव हे आपल्यासाठी चांगलं आहे, आपले फायदेशीर. तणाव जो आहे आपल्याला पुढे जायला पुश करत असतो, नेहमी आपल्याला आपले लक्ष समजावून सांगत असतो, त्यामुळे आपल्याला तणाव येत असतो. मग आपण काय करतो? समजा आपलं काही लक्ष आहे ते आपल्याला पूर्ण करायचंय, मग आपल्याला पूर्ण करायचं आपल्याला तणाव येतो, पण आपण बाण चढवलेलं आहे. तणाव म्हणजे काय? आपल्या मनावरती आपण कमांड दिलेलं आहे, बाण चढवलेलं आहे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तिथपर्यंत पोहोचायचं तेवढं ओढावं लागतं आपल्याला. समजा धनुष्यावरती आपण बाण चढवलं, जेवढं लांबचं लक्ष असेल तेवढं ताण ओढावं लागतं. ओढून मग सोडलं ना सर्वकडे जाऊन तो थेट निशाणावर पोचतो. हे धनुष्याची प्रक्रिया. माणसाच्या मनात सुद्धा तसंच आहे. आता तुम्ही एखादं लक्ष निर्धारित केलं की आपल्याला हे करायचं आहे, मग ते करायचं आहे तर त्याच्यासाठी जे प्रयत्न लागणार आहे, जे कष्ट लागणार आहे, त्याचं पण बाण तुम्ही चढवलेला आहे तुमच्या मनावर. मग चढवल्यावर लक्ष पाहून आपल्याला बाण सोडायचा असतो, म्हणजे आपण डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचतो. मग आपण काय करतो? बाण चढवतो, म्हणजे विचार आले. समजा आता आपलं लक्ष हे आहे, असं आपल्याला करायचंय, बरोबर? हे आपलं बाण झालं, आपल्याला हे करायचं आहे. मग आपण करायचं आहे तरी ती लक्ष प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. म्हणजे धनुष्याचा बाण तेवढा ओढला जातो, तेवढ्याच प्रकारे तेवढ्याच टेन्शनने मागं ओढून मग सोडावं लागतं, मग ते बरोबर लक्ष्यापर्यंत पोहोचतं. मग आपण म्हणा आपल्या जीवनात आपण एखादे ध्येय आपण ठरवलं, तिथं पण आपण ठरवलं की बाण चढवल्यासारखं, मग त्याचे प्रयत्न तिथं ओढणे म्हणजे काय? जेवढं मोठं आपलं लक्ष आहे त्या जोडीला आपले प्रयत्न सुद्धा राहायला पाहिजे. प्रयत्न करणार नाही, आपण काय करणार? विचार करणार. आपण काय करणार? विचार करणार. हे आता माझ्या हातनं होतं का नाही, करू का नको, केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, मग मी करायला गेलं तर मग कोण काय म्हणतील, हे काय म्हणतील, त्यांनी काय म्हणतील. मग आपली सारी एनर्जी आपण विचार करण्यात घालवतो, करत काही सुद्धा नाही. जसं आपण धनुष्य पकडलं, बाण पकडलं समोर, त्याला प्रत्यंच्याला लावून आपण ओढलं नाही, ताणलं नाही ना सोडलं नाही, फक्त बाण ठेवलं आणि विचार करत बसलं. लक्ष एवढं लांब आहे, माझ्या हातनं होत आहे का, हे माझं बाण तिथपर्यंत पोहोचेल का, मग हे ओढू का नको का, हे असं पण विचार जर करत बसलं तर आपले ध्येय प्राप्त होईल का? अजिबात होणार नाही. आपण तसंच करतो. स्वप्न लय मोठे मोठे पाहतो, ध्येय तर लय मोठे मोठे, आपले लक्ष तर लय मोठे, जरापेक्षा मोठे आपले लक्ष. मग त्या जोडीला प्रयत्न किती? मुंगे एवढं प्रयत्न, हत्ती एवढं लक्ष आणि मुंगी एवढं प्रयत्न. मग बाकीचं जे आहे, हत्ती एवढं लक्ष आहे, मुंगी एवढं प्रयत्न आहे, मग बाकी हत्ती एवढं काय? विचार आहेत फक्त. असं करू का, तसं करू का, हे करू का, ते करू का, आता करू का, आज करू का, उद्या करू का, काही एवढे एक महिना झाल्यावर करू का.
किंवा पुढच्या वर्षी करू का, किंवा याच्यासाठी मी मुहूर्त बघू का, हे सर्व गोष्टी आपण विचार करतो. विचार केल्यावर काय होतं म्हणजे का, तणावग्रस्त होतो. तणाव आहे, आपल्याला एखादं लक्ष पूर्ण करायचं आहे, आपण प्रयत्न केला तर आपलं तणाव कमी होतो. मग जेव्हा तणाव कमी होतो तेव्हा आपण रिलॅक्स होतो. जसं धनुष्यवरती आपण बाण चढवलं, ओढलं, ताणलं ना, आपल्या दोन्ही हाताला ना भरपूर टेन्शन येत होतं, ताण पडलं. आपण जेव्हा सोडलं सरळ जाऊन जेव्हा लक्ष्याला पोहोचतो बाण, तेव्हा आपण रिलॅक्स होत असतो. धनुष्य सुद्धा रिलॅक्स होतो. तसंच माणसाच्या मनाचं आहे. तणाव आहे तुम्हाला, लक्ष प्राप्त करायला प्रयत्न करा. ज्यावेळेस लक्ष प्राप्त होईल तेव्हा तुम्ही तणावमुक्त व्हाल. मग जर तुम्ही तणाव आहे, लक्ष प्राप्त करायचे, प्रयत्न न करता फक्त विचार जर केला तर मग तुम्ही तणावग्रस्त होत जाणार. तणावग्रस्त म्हणजे तणावाच्या अधीन, म्हणजे तुम्हाला एक सर्क्युलेशन सारखं होऊन जाईल. तणाव आला की विचार करायचं, तणाव आला की विचार करत बसायचं, करायचं काही सुद्धा नाही. फक्त विचार करायचं काही सुद्धा नाही. मग आपण तणावग्रस्त व्हायचं का तणावमुक्त व्हायचं, हा आपला विषय आहे. तणावमुक्त व्हायचं असेल तर आपलं लक्ष जे आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मग आपण पुढे जाऊ, मग आपलं लक्ष आपल्याला प्राप्त झालं की आपण तणावमुक्त होऊ. मग तणावग्रस्त होण्यासाठी काय करावं लागेल, जे सर्व तुम्ही करत आहात, तुम्ही सर्व एक्सपर्ट आहात. लक्ष प्राप्त करायचं आहे, तणाव आले आपल्याला, करायचं काही नाही, विचार करायचा फक्त. आज करू का, उद्या करू का, परवा करू का, पुढच्या महिने करू का नको का, केल्यावर काय होईल, फक्त हे विचार करत बसणं म्हणजे माणूस तणावग्रस्त होतं. प्रत्येक माणसाला तणाव हे गरजेचं आहे पुढे जाण्यासाठी. पण आपण तणावाचा उपयोग कशासाठी करतो, मागे येण्यासाठी. तणावग्रस्त, तुम्ही आजारी आहात, रुग्ण आहात, तुम्ही काय करणार, आपण आजार आहे तर डॉक्टराकडे जाऊन औषध वगैरे घेऊन आजार बरा करून घेणार. मग आपण रिलॅक्स होणार. का आजारग्रस्त होणार, आपण आजारी आहे, विचार करत बसणार का आज जाऊ का उद्या जाऊ, असं करू का. मग तुम्ही आजारग्रस्त होणार, रुग्णग्रस्त होणार, म्हणजे ती सवय होऊन जाणार तुम्हाला. मग त्याचा एक कॉम्प्लेक्स निर्माण होणार. मग तुमच्या मनात तणावग्रस्त माणूस डिप्रेशनमध्ये जातो. तणावग्रस्त माणूस डिप्रेशनमध्ये जातो. मग तणाव असलेला माणूस जर प्रयत्न केला तर तणावमुक्त होतो. तणाव हे माणसाच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि हे गरजेचं आहे, कारण तो तुमच्या जीवनात तुम्हाला वरती जाण्यासाठी पुश करत असतो. एक की आहे, तणाव म्हणा, चिंता म्हणा, आपल्या आयुष्यात आलेले दुःख म्हणा, ही आपल्या जीवनाची किल्ली असते. तिथं आपलं काहीतरी उघडत असतं. त्याचे योग्य वापर केला त्यांना आपल्या जीवनाचे काही महत्वाचे दरवाजे उघडत असतात. पण आपण काय करतो, आपण त्याचा चाळीचा उपयोग करत नाही. आपण माहीतच नाही ना, दुःख आलं की रडत बसायचं. मग त्याचा विचार, आपण फक्त विचार करण्यातच मग्न आहोत. काहीही झालं लाईफमध्ये फक्त विचार करत बसा. सुख जरी आलं तरी आपण विचार करतो, का बरं सुख आलं, खरंच सुख आहे का, मग नंतर दुःख आलं तर काय करू. म्हणजे जीवनाचा उपभोग आपण काहीही घेत नाही. सुख आलं तरी विचार करत बसा, दुःख आलं तरी विचार करत बसा. आपल्याला काय करायचं आहे, करायचं काय नाही, विचार करत बसायचं फक्त. मग विचाराच्या आधीन आपण काय होतो, तणावग्रस्त होतो. डिप्रेशन मध्ये. मग एखादी 1 रुपयाची गोळी जेव्हा काम करते तुमच्या आजारासाठी, तर तुम्ही त्यावेळेस 1 रुपयाची गोळी न घेता विचार करत बसल्याने नंतर हजारो रुपये घातले तरी तुम्ही ठीक होऊ शकणार नाही, एवढी तुमचा आजार वाढत जाते. कोणत्याही गोष्टीचं आपण ग्रस्त व्हायचं नाही. दुःख आलं तर त्याच्यातनं मार्ग काढायचं, पुढे जायचं. दुःखग्रस्त व्हायचं. सुख आलं तरी त्याचा विचार करत बसायचं नाही की का बरं सुख आलं. आयुष्यात सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, ते उपभोगायचं.
कारण दुःख सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, सुख सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. हे ऊन सावलीसारखं आपल्या जीवनात आहे. जसं रात्र गरजेचं आहे आणि दिवस सुद्धा गरजेचा आहे. आणि ज्यावेळेला रात्र अमावास्येची रात्र असते फार काळ म्हणजे काळोख असते. मग त्याच्यानंतर चंद्र उगवायला सुरुवात होतो. मग एक दिवशी पौर्णिमा येते. पौर्णिमेची रात्र कशी असते? पूर्ण उजेड. परत रात्र व्हायला सुरुवात होती, काळोख व्हायला सुरुवात होतो. तसंच दिवस येतो, रात्र येतो. रात्र झाले की परत दिवस उजाडतो, सूर्य उगवतो, परत सूर्य मावळतो, परत रात्र येतो. ह्याच प्रकारे सुख, दुःख, चिंता, तणाव हे सर्व गोष्टी माणसाला गरजेच्या आहेत. पण ज्ञानी माणूस काय करतो? त्याचा उपयोग करून पुढे जातो. आणि विचार करत बसणारा काय करतो? त्याच्या अधीन होऊन अजून खालच्या पातळीला येतो. म्हणून आपण तणाव आहात, आपल्याला तणाव आहे, तर त्याचा उपयोग करून आपण तणावमुक्त होऊया. आणि दुसरी गोष्ट, तणाव का बरं येतो? हा एक महत्वाचा विषय आहे. तणाव का बरं येतो? आपली जी दैनंदिन कामाची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त जर कामाचा लोड आला तर आपल्याला तणाव येतो. किंवा आपला जो रुटीन आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं काही प्रसंग आला तर आपल्याला तणाव येतो. तणाव हा काय करत असतो? तुमची कॅपॅसिटी वाढवत असतो. तुमची कॅपॅसिटी वाढवत असतो. मग त्यावेळेस आपण विचार न करता त्याला फेस करायला लागते. तणाव म्हणजे काय हो? सिम्पली समजा तुम्ही रोज तुमचं रुटीन आहे की हे करायचं, असं करायचं, तसं करायचं, एवढं करायचं, हे तुमचं डेली रुटीन झालं. डेली तुम्ही ऑफिसला जाता, जॉबला जाता, दुकान आहे, बिझनेस आहे, जे असेल ते तुमचं डेली रुटीन असेल तर तेव्हा तुम्हाला तणाव येणार नाही. पण एखाद्या दिवशी डेली रुटीन पण आहे पण एखादं काम ऍडिशनल झालं, एखादं जबाबदारी ऍडिशन झालं तर आपल्याला तणाव येतो. कारण हे रुटीन सांभाळत परत हे पण करायचं आहे. मग कसं करू? मग आपण काय करतो? विचार करायला सुरुवात करतो. मग माझ्या शेड्यूलमध्ये हे काम कमी करून हे करू का, किंवा ह्याला सांगू का, त्याला सांगू का, असं करू का, तसं करू का, म्हणत आपण आपलं तणाव वाढवत जातो, विनाकारण वाढवत जातो. आपण मॅनेज करत नाही. शेवटी जी जबाबदारी आपली ती आपल्याला करावंच लागते. मग आपण काय करू? दुसरं एखादं काम बाजूला सारून हे करून घेतो. नाहीतर काही लोक काय करतात, जे जॉबला जाणार असतात त्याने काय करतात? सरळ सुट्टी करतात. मला हे काम आहे ऍडिशन, सुट्टी, संपलं, काम करायचं. मग ह्याच्याने तुमची कॅपॅसिटी वाढणार नाही. कारण जीवनात दुःख आणि तणाव हे का बरं येते? तुमची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी येते. इथंच तुमचा कॉन्फिडन्सचा लेवल कळतो. तुमची इच्छाशक्ती जी आहे त्याचं लेवल इथंच तुम्हाला कळत असतो. म्हणून एखादं तणाव आलं जीवनात, एखादं दुःख आलं तर त्याला फेस करायचं. त्याला घाबरून एखादं काम टाळून दुसरं काम करायचं किंवा एखाद्याची मदत घेऊन आपण ते सावरासावरी करायचं असं न करता जेवढ्या आपल्या परीने होतं तेवढा आपण पूर्ण प्रयत्न करायचे, ते कमी करायचे. मग जेव्हा त्या तणावातून आपण मुक्त होतो, मुक्त झाल्यावर जे आनंद आपल्याला मिळतं, तर दुसऱ्यांचं मदतीने केलं तर मग परत आपल्या मनावर एक बर्डन असतो की त्यांनी मदत केलं म्हणून झालं, मग आपण दुसरं एक काय, आता त्याला काहीतरी लागलं तर आपण परत त्याला मदत करू. मग हा भाग वेगळा. शक्यतो मदत घ्यायचा प्रसंग आपल्या आयुष्यात येऊ नये. कारण निसर्गाने प्रत्येकाला एवढं कॅपेबल बनवलं की तुम्ही एकटे फार काही करू शकता, बरेच काही करू शकता. तुमच्या आयुष्यात तर तुम्ही आनंदी राहू शकताच, पण तुम्ही इतरांना सुद्धा आनंदी ठेवू शकता, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे. पण आपण काय करतो? एखादं छोटंसं संकट जरी आलं, छोटंसं दुःख जरी आलं तर लगेच मदतीसाठी हात पसरायचं आपण काम करतो. तर ह्याच्याने आपली कॅपॅसिटी वाढत नाही, आपलं विल पॉवर वाढत नाही. जे आहे आपल्या आयुष्यात दुःख, संकट, तणाव ही एक परीक्षा असते की आपली कॅपॅसिटी काय आहे, आपण कुठे आहोत. कारण
जेव्हा सर्व काही व्यवस्थित असते तेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करत असतो की मी असा करतो, मी तसा करतो, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. पण जेव्हा एखादं छोटंसं संकट जरी आलं तर आपण पूर्णपणे ढासळून जातो. कसं करू मी, कसं व्हायचं, आता हे कसं करू, याच्यातनं मार्ग कसा काढू. संकट छोटं राहू दे किंवा मोठं राहू दे, प्रत्येक संकटामध्ये त्या संकटातनं मात करण्याचा पर्याय त्याच्यामध्येच असतो. संकटामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम आपल्यासोबत सोल्युशन घेऊनच येत असतो. प्रॉब्लेम फक्त प्रॉब्लेम येत नाही, प्रॉब्लेम फक्त प्रॉब्लेम म्हणून आपल्या समोर येत नाही, त्याच्यासोबत सोल्युशन घेऊनच येत असतो. फक्त आपल्याला त्याचं सोल्युशन ओळखायचं आहे, त्या प्रकारे आपण आपलं जीवन जगायचं आहे. पण आपण काय करतो, आपल्याला फक्त जेव्हा प्रॉब्लेम होतो प्रॉब्लेमच दिसत असतो. प्रॉब्लेम छोटा तर एवढा मोठा होऊन दिसत असतो की आपली बघण्याची दृष्टिकोन जी आहे ती वन वे आहे. म्हणून आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम येतो फक्त प्रॉब्लेम दिसतो, त्याच्या पाठीमागं सोल्युशन सुद्धा आहे हे आपण विसरून जातो. आपण विसरूनच जातो. मग आपण दुसऱ्यांचा मदत घेतो. मग दुसरा त्याला इझिली माहित होतं हे प्रॉब्लेमचं हे सोल्युशन आहे, मग तो आपल्याला सांगतो. दुसरा मदत करतो, दुसऱ्या आपल्याला मदत केला, आपल्याला मदत करणारे फार लोक आहेत, ही चांगली गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण मदत कधी घ्यायची, कितपत घ्यायचं, कोणाची घ्यायची, याची जाणीव सुद्धा आपल्याला राहायला पाहिजे. मदत करणार आहेत म्हणून ना किरकोळ गोष्टीसाठी आपण मदत मागणं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण त्याच्यासमोर हात पसरणं हे 100% चुकीचं आहे. मदत कधी घ्यायची हे सुद्धा एक सीमा असते. आपण पूर्ण प्रयत्न करायचा, पूर्ण 100% ताकदीने पूर्ण प्रयत्न करायचा. तो प्रयत्न केल्यावर सुद्धा एखादी गोष्ट होत नसेल, खरंच आपल्याला मदत लागत असेल तर आपण त्यांची मदत घेऊ शकतो. मग तेव्हा असं वाटणार नाही की आपण विनाकारण मदत घेऊ. आपले पूर्ण प्रयत्न जेव्हा संपत येत आहेत त्यावेळेस आपण एखाद्याची मदत घेतलं तर त्या मदतीचा आपल्याला फायदा होत असतो. म्हणून जीवनातले संकट राहू द्या, दुःख राहू द्या, तणाव राहू द्या, जेवढं शक्य होईल तेवढं त्याचं सोल्युशन आपणच काढायचा प्रयत्न करा. एखाद्या संकट आलं त्याच्यावरती तुम्ही स्वतःहून मात करून पुढे गेला तर काय होतं, दोन गोष्टी तर होते. एक, तुमचा विल पॉवर वाढतो, आणि दुसरा, संकटावर मात केल्याचा जो आनंद तुम्हाला मिळतो तो आनंद सांगण्यासारखा नाही. एखाद्याची मदत करून आपण संकटावर मात केलं तर तुम्हाला तेवढा आनंद मिळणार नाही. उलट तुमच्या डोक्याला बर्डन असणार की ह्यांनी मदत केला म्हणून झालं. मग असं सुद्धा वाटू शकते की ह्यांनी मदत नाही केलं असतं तरी सुद्धा मी केलो असतो. मग इथं दुविधामध्ये पडता तुम्ही, मदत घेतलो, खरंच घेतलो का उगाच घेतलो. मग आपण तसं न करता आपल्या परीने प्रयत्न करून संकट आलं तर त्याच्यावर मात करूया, अडचण आली तर अडचणीतून मार्ग काढूया, दुःख आलं तर ते दुःख जे आहे ते आपण भोगून त्याच्या पलीकडे जाऊ, दुःखाच्या पलीकडे जाऊ. तणाव आलं तर त्याच्यातनं मार्ग काढून तणावापासून मुक्त होऊ. मग त्याच्यानंतर जो आनंद मिळतो, जो रिलॅक्सेशन मिळतो तो फार म्हणजे फार उच्च कोटीचा असतो. आणि ह्याच्यातून दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मनोबल वाढतो, तुमची आत्मविश्वास, तुमची इच्छाशक्ती, तुमचा कॉन्सन्ट्रेशन, तुमचा मेमरी पॉवर, हे सर्व गोष्टी जे आहेत ना इम्प्रूव्हमेंट होतात. आपण पाहिलं तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्सची फार कमी असते, इच्छाशक्ती नच्या बरोबर, कॉन्सन्ट्रेशन मन एका ठिकाणी लागत नाही, मेमरी पॉवर काल काय जेवलं आठवत नाही. खरंच हे सर्व गोष्टी आहेत असं होतात का, असं तुम्हाला भासते, कारण तुमच्या माइंडमध्ये तुम्ही जन्मल्यापासून ते आतापर्यंत सर्व गोष्टी रेकॉर्डेड आहेत, ते पुसलं जात नाही. पण कसं आठवून घ्यावं माहित नाही, कॉन्सन्ट्रेशन कसं करावं माहित नाही, इच्छाशक्ती कसं वाढवू माहित नाही. का माहित नाही, आपण काही करतच नाही. आपण फक्त आपलं जे रुटीन आहे तेवढं करण्यातच आपण एवढं मग्न होतो ना, संपलं. जॉब राहू द्या, ऑफिस राहू द्या, दुकान राहू द्या, बिझनेस राहू द्या, सकाळी जातो माणूस संध्याकाळी येतो, जसं काही
आपण युद्ध जिंकून आल्यासारखं. ते आपलं रुटीन आहे हो, त्याच्यामध्ये युद्ध काही जिंकण्यासारखं नाही, रुटीन आहे आपलं. तो रुटीन म्हणजे काय, आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक सारखा ते आपल्याला करावं लागतं. उलट त्या गोष्टीला आपण बोर्डम होऊन ना त्याच्या पलीकडे ऍडिशनल काहीतरी आपण करायला पाहिजे. आपलं इम्प्रुव्हमेंट कसं होतो, जे आपलं डेली रुटीन आहे ते तर आपल्याला अंगवळणी झाल्यासारखं ते तर आपण करूच कसं पण. आपला कॉन्फिडन्स असायला ते तर आपण कसंही करूच, ते काय मोठी गोष्ट नाही. त्याच्या व्यतिरिक्त मला काय करता येते का, त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. फक्त विचार करायला पाहिजे नाही, विचार करून करायला पाहिजे. समजा तुम्ही आता सकाळी जाता ऑफिसला, संध्याकाळी 8 आवर्स तुम्ही काम करत असाल. मग ते 8 आवर्सचं जे काम आहे ते आपण 4 आवर्स मध्ये करू शकतो का? करू शकत असेल तर आपल्याकडे 4 आवर्स अजून वाचले. ह्या 4 आवर्सचा आपण काय करायला पाहिजे, त्याचा आपण विचार करून काहीतरी नियोजन करायला पाहिजे. मग ह्याच्याने काय होतो, तुमचं बिल पॉवर वाढत जातो, कॉन्फिडन्स जो आहे ना आपला वाढत जातो. कारण मी 8 तासाचं काम 4 तासात करू लागलो, मग बाकीचे वाचले 4 तास मी इकडे देऊ लागलो. मग आपली एनर्जी दुसरीकडे वळते, मेमरी शार्प होतो, आपली बुद्धी गंज पकडत नाही, बुद्धीला चालना मिळते. बुद्धीला गंज पकडत नाही, बुद्धीला चालना मिळतो. आणि तो तणाव जो आहे तो तणाव क्षणभरात निघून जातो. तणाव हे असं नाहीये की राहतोच तुम्हाला कंटिन्यू, तसं नाहीये. धनुष्य आणि मनुष्य संविधानासारखं, धनुष्यावर बाण चढवलं, तणाव किती असतो, जोपर्यंत आपण ओढला जातो तोपर्यंत तणाव, एकदा बाण सुटला की संपलं, रिलॅक्स. माणसं पण तसंच आहे, तणाव तुमच्या आयुष्यामध्ये आला, एक काम जरा डायव्हर्ट झालं, एका क्षणात तणाव निघून जातो. आपली डोकं किती होती तणावामुळे, ती थांबते लगेच. पण आपण विचार करत 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 त्याला आपण मोठा करत जातो, तणावग्रस्त होतो. तणाव आहे, तणावग्रस्त व्हायचं का तणावमुक्त व्हायचं आपल्या हातात आहे. मग तुम्ही ठरवायचंय, तणावग्रस्त व्हायचं तर तणावमुक्त व्हायचं. मुक्त व्हायचं असेल तर प्रयत्न करायचं, ग्रस्त व्हायचं तर विचार करायचं. दोन्ही तुमच्या हातात आहेत. आपल्याला निसर्गाने जेवढं स्वतंत्र दिलेलं आहे ना आपल्याला, कोणत्याही पशुला कोणत्याही प्राण्याला तेवढं स्वातंत्र्य निसर्गाने दिलेलं नाहीये. कारण एखादा वाघ असू द्या, एखादा मांजर असू द्या, एखादा कुत्रा असू द्या, त्याचा जो रुटीन आहे तो तसाच करतो. त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही आणि करणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही आणि करणार सुद्धा नाही. पण माणूसच हा असा आहे की माणूस ठरवलं तर देव माणूस होऊ शकतो आणि ठरवलं तर पशुसारखाही होऊ शकतो. माणसाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, सर्व कॅपॅसिटी सर्वांसोबत आहे, सर्व पॉवर सर्वांकडे आहे. प्रत्येक माणूस परिपूर्ण आहे. पण आपण काय होतो, आपण काही होत नाही. आपण पिढ्या मुंग्यासारखे, एखाद्या पशुसारखे आपण आपलं जीवन जगतो. कारण ध्येयच नाही ना. आपला ध्येय काय असतो, फक्त कामाला जायचं, जॉब करायचं, महिनाभरात जे आहे ते तेवढ्यात आपलं घर भागलं, संपलं. याच्या पलीकडे आपलं विश्व नसतो. तुम्हाला तसं जगायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा जगू शकता. कारण स्वातंत्र्य हा पूर्णपणे तुम्हाला दिलेला आहे निसर्गाने, कसंही जगू शकता. फक्त विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला की तुमची पूर्ण सृष्टी बदलली जाते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एवढंच भरकटत राहायचं आहे तर तुम्ही कसं राहू शकता. काही वेगळं ध्येय साध्य करायचं आहे, तिकडे एनर्जी लावून तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता, वरती सुद्धा जाऊ शकता, खाली सुद्धा येऊ शकता, आहे तिथं सुद्धा राहू शकता. मग आपण जे आपल्या जीवनात जे तणाव आहे, दुःख आहे, संकट आहे, त्याचा वापर करून आपण पुढे जायचं तर खाली यायचं का आहे तिथं राहायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला जर आहे तिथं तुम्ही सुखी समाधान असाल तर कॅरी ऑन. जर तुम्ही तिथं सुखी समाधान नाही, तुम्हाला वाटत असेल की आपण सर्व रिकाम आहे, काहीतरी करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, असं जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही वेगळं करू शकता. नाही
मला हे लाईफ मला कंटाळायला नाही, अजून खालच्या पातळीवर जर जीवन जगायची इच्छा आहे मला, तर तुम्ही खालच्या पातळीवर सुद्धा जीवन जगू शकता. हे सर्व काही पॉसिबल आहे, फक्त आणि फक्त तुमच्या निर्णयानं. तुमच्या ध्येय प्राप्ती काय आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला जीवन कसं जगवायचं आहे तुम्ही पाहिजे तसं जगू शकता. आणि खाली यायचं तर येऊ शकता, वरती जायचं तरी सुद्धा जाऊ शकता, आहे तिथं खुश आहे तिथं राहायचं तरी सुद्धा राहू शकता. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही वरती जावा किंवा खाली या किंवा आहे तिथं जगा, पण तुम्ही जे जीवन जगत आहात त्यात तुम्ही सुखी समाधानी आहात का, एवढंच विचार करायचा आहे. जर तुम्ही सुखी समाधानी आहात तर आतापर्यंत मी जे काही तुम्हाला सांगितलं सर्वजण विसरून जा, सर्व कम्प्लिटली विसरून जावा आणि तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थितपणे जगा. जर तुम्ही सुखी समाधानी नसाल, काहीतरी तुम्हाला असं वाटत असाल की काहीतरी मिसिंग आहे आपल्या लाईफमध्ये, काहीतरी चुकतंय असं वाटत असाल, तर माझ्या गोष्टीचा विचार करा. मग कसं जगायचं हे तर तुम्ही स्वतंत्र आहातच. तुम्ही मग तुम्ही कसं जगायचं, तुमच्या रुटीनमध्ये काहीतरी चेंजेस करायचं आहे, आपल्या तणावाचा काहीतरी उपयोग करायचा आहे, आपलं कॉन्फिडन्स लेवल काहीतरी वाढवायचं आहे, तर तुम्ही प्रयत्नशील व्हा. तर